राम मंदिरातल्या दानचोरी प्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक झाले। 5 जुलैपासून राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन केलं जाणार आहे। रविवारी दादरमधल्या हनुमान मंदिरात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन होईल। भाजपा ऑपरेशन राम मंदिर राबवते का? खासदार फोडाफोडीवरून उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला। चोरीचे पैसे पक्षफोडीसाठी वापरले जात असल्याचा ठाकरेंनी आरोप केला। मंदिरं लुटणाऱ्यांना अब हिंदू माफ नाही करेगा, त्यांना जागा दाखवणार असं उद्धव ठाकरे म्हणाले। परवा रविवारी 5 तारखेला साधारण 4च्या सुमारास दादर येथे जे मारुतीचं मंदिर आहे, जिथे जुना कबूतरखाना होता, तिथे सगळेजण एकत्रित येतील आणि रामरक्षा आंदोलन आम्ही सुरू करतो। राज्यामध्ये खेड्यापाड्यात गावागावात कधी कुठे कसं करायचं तो सुद्धा कार्यक्रम आम्ही लवकर जायचो। आमदार खासदार चोरले जात आहेत, खरेदी विक्रीचा होते, याला ऑपरेशन नाव दिले जाते। ऑपरेशन हे ऑपरेशन ते, मग आता हे ऑपरेशन राम मंदिर भाजपा करते का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे। राम मंदिरावरती दरोडा तर टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेलेत। काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय, हे फार गंभीर आहे। त्याच्यामध्ये जर कोणी चोरी केली असेल, ते कोणाशी संबंधित असेल, त्यांना शिक्षा झाली पाहिजे। जे मंदिर लुटतायत, मग ते भाजपचे कोणी असतील किंवा आणखीन कोणी असतील, पण लेकिन अब हिंदू माफ नहीं करेगा उनको। जे मंदिर लुटतायत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही।